युवराज, आमच्या समोर सारे लख लख असताना देखील आम्ही काळोखात काच पडलो. आमची खात्री असताना देखील आम्ही दुविधेच्या फांदीवर का हेंदळलो? देवा, आमच्याकडून अशी गफलत कशी झाली? युवराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही धास्तावलो होतो. येसू, आमच्या मनात ध्यानात तुम्ही आणि तुम्हीच आहात. आम्ही तुमचे आणि तुम्ही आमच्या. एवढं साधं सोपं आहे हे. का उगाच काळजी करत बसलात? आम्हाला वाटलं तुम्ही खरंच दुसरं लग्न करणार. येसू, आपलं नातं चंदनासारखं आहे, सोन्यासारखं आहे. चंदन जेवढं जास्त उगाळू तेवढा त्याचा सुगंध वाढत जातो, आणि सोनं जेवढं आगीत टाकू तेवढं ते झळाळून निघतं. तसंच आपलं नातं. युवराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुम्हाला नाही समजू शकलो. समजून घेता फक्त भांबावला होता. येसू, आम्हाला सांगा, आम्हाला एक काय 10 बायका मिळतील, पण त्या सखी असतील. 10 बायका असल्या तरी त्या राजनी असतील, आणि असल्याच तरी त्या जयती असतील? मुळीच नाही. म्हणून तर आम्ही तुमच्यावर हे एका ओळीचं काव्य बांधलंय. एका ओळीचं काव्य आमच्यावर? ऐकवा. श्री सखी राजनी जयती. श्री सखी राजनी जयती. येसू, तुम्हीच आमचं आयुष्य गौरवलं आहे. तुम्हीच आमची काया नटवली आहे. आमच्या मनाला तुमच्या भावनांचा अभिषेक. म्हणूनच आमच्या मनात दुसरी कोणतीही स्त्री नाही. या जगात तुमच्याशिवाय मुग्धा, अर्पणा, अभिसारिका, कामिनी, सहचारिणी दुसरी कोणीच नाही. युवराज, आम्ही धन्य झालो. माफी असावी महाराज, पर आम्ही युवराजासनी या मोहिमेबद्दल विचारलं होतं, तेव्हा तर ते होच म्हणालं होतं. तीच गफलत झाली. तुम्ही मोहीम म्हणाला तेव्हा शंभूराजांना वाटलं दक्षिण मोहीम. तुमच्या मनात बाशिंग होतं, त्यांच्या मनात रणशिंग होतं. मग गोंधळ झाला म्हणायचा. आम्ही तर आपलं होकारच समजून चाललो होतो. बरं, पण मग काय म्हणणं पडते युवराजांचं? शंभूराजांच्या दुसऱ्या लग्नासाठी त्याने नकार दिलाय. आधी पोरगी तर बघा आणि मग नकार द्या. त्यांनी आम्हाला निरोप पाठवलाय. येसुबाईंसोबत आम्ही अत्यंत सुखात आहोत. दुसरा संसार थाटण्याची आम्हाला गरज वाटत नाही म्हणून. असं म्हणाल? नवलच म्हणायचं. या काळात दुसऱ्या बायकोला नाही म्हणायचं म्हणजे मोठं अप्रूप. आम्हाला देखील या गोष्टीचं नवल वाटलं, पण जावई बापू, त्यांनी त्यांची ही विचारधारा बुधभूषणात लिहिलेली आहे. लिवली असेल, पण एक अप्रूप वाटते महाराज. म्हणजे नवल तर वाटतंय, पर अभिमान मी वाटला माझ्या मेवण्याचा. वहिनीसा, ओ वहिनीसा, बाई, वहिनीसा. भत्ताशीबाई, तुम्ही एवढं कशात भान हरपलंय? धड समोर माणूस आलेले समजेना. आणि हा कागद? काय नाही, काय नाही. हो, किती लपवाल, किती दडवाल. एवढं काय दडलंय या कागदात? काही नाही हो बत्ताशीबाई. काही नाही. या दादासाहेब. बत्ताशीबाई, अहो थांबा. बत्ताशीबाई, बत्ताशीबाई, अहो थांबा. अहो द्या, फाटेल कागद. आम्ही सांगतो तुम्हाला. बर, सांगा.
तुमच्या दादासाहेबांनी काव्य लिहिलंय आमच्यावर. दादासाहेबांनी? बघा, श्री सखी राज्ञी जयती. म्हणजे अर्थ नाही माहित आम्हाला. अहो मग विचारून घ्यावं. एवढं गोड लिवलंय माझ्या लेकरानं. वाढ लिवलंय? तुला कसं ग माहित धारात्या? अहो लई सोपं आहे. माझ्या लेकराने लिवलंय ते गोडच असणार की हो. आणि सांगा अर्थ, उगा कवटाळून बसू नकासा. धारात्या, आम्हाला नाही माहित ग अर्थ. आणि या एका ओळीचा अर्थ काय असणार? आत्ता अहो एका ओवीवर तू कीर्तनातला बुवा रातभर आख्यान सांगतोय. तुम्हाला दिसते ती एक ओळ, पर ह्यात लई काही दडलेलं असणार बघा. माझ्या लेकरानं लिवलंय म्हणून सांगतो. आता या काव्याचा अर्थ सांगितल्याशिवाय सुटका नाही. मोठ्या भाग्याचा आहात. मातोश्री, क्षमा करा, थोडा उशीर झाला सकाळच्या मुजऱ्याला. आला नसता तरी चाललं असतं. म्हणजे काही चुकलं आमचं? खूप असं वागतात? ही काय रीत झाली? या पुढे या. मातोश्री, चंपा, शंभूराजे, समाधान झालं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तीनही लोकी झेंडा. असं वागलात तुम्ही. खर तर तुमच्यावर जगदीश्वराच्या रावळाची सावलीच पडली. तो त्याच्या उमेशी एकनिष्ठ आणि तुम्ही तुमच्या उमेशी. ऊर भरून आला आमचा. आजवरच्या सगळ्या रूढी चालीरीतींना भेदून टाकलात तुम्ही. कडेलोट केला त्यांचा. मातोश्री, शंभूराजे, आम्ही जाणून आहोत. येसू तुमचा श्वास आहे, जीव की प्राण आहे. तुमची दोघांची चिमुकली पावलं राजगडावरून रायगडावर येताना एक साथ धुळीत उमटलेली आम्ही पाहिली. ती तशीच राहू द्या. मातोश्री, त्या उमटलेल्या पावलात आम्हाला आमच्यासाठी सती जाणारी चिमुकली पावलंही उमटलेली दिसतात, सफेद वस्त्रातली. ती पावलं आम्ही आमच्या मनावर कोरून ठेवली आहेत, कायमची. ती विसरता येणार नाही. आणि कधी विसरूही नका. म्हणूनच आम्हाला वाटतं की आज रायगडावर आतषबाजी व्हावी आणि तुमचं कौतुक साऱ्या जगाला जाहीर करावं. मातोश्री, येतो. आशीर्वाद द्या. श्री सखी राज्ञी जयती. मातोश्री, आबासाहेब बोलावलं? होय शंभूराज, काही काम होतं? काही क्षण मन भरून बघून घ्यावं असं वाटलं तुम्हाला. आबासाहेब, शंभूराज, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही आम्हाला तुमच्याबद्दल केवढा अभिमान वाटतो याची. आबासाहेब, खरंच आम्ही हरजीराजेंना नकार कळवलाय. खरं तर त्यांच्या मनात खूप होतं ही सोयरीक व्हावी, त्यामागचा उद्देशही चांगला होता. पण तुमची येसुबाईंबद्दलची, तुमच्या पत्नीबद्दलची निष्ठा बघितली आणि लग्नाच्या मांडवातून माघार घेतली. अगदी पळ काढलात म्हणाल्या तरी चालेल. आबासाहेब, आपणच येसुबाईंची आमची पत्नी म्हणून निवड केली होती. ती सर्वार्थानं योग्यच आहे.
येसुबाईंच्या लहानपणीच आपण त्यांच्यातले गुण हेरले. आज आम्हाला त्या गुणांची प्रचिती येते. आता त्यांची आणि आमची 7 जन्माची गाठ. शंभूबाया, आबासाहेब, मध्येच येसुबाईंना डावलून दुसरी सोयरी करणं हा आम्ही त्यांच्यापेक्षा आमचा अपमान आहे असं समजतो. आमच्याकडून हे होणे नाही. वाह शंभूराजे वाह, एक नवा आदर्श निर्माण केला आहात तुम्ही लोकांसमोर. या जी. बर शंभूराजे जी. एक गोष्ट आम्हाला नाही कळली. श्री सखी राज्ञी म्हणजे काय हो? तुम्हालाही समजलं? फक्त समजलं, त्याचा अर्थ कळला नाही. काय? आबासाहेब, नंतर सांगतो. येतो. शंभूराजे युवराजनी, आपण अजून जाग्याच? हो, आम्ही जाग्याच आहोत. हे काव्य आम्हाला झोपूच देत नाही. यातील शब्दांनी आज दिवसभर आमच्या भोवती पिंगा घातलाय. अहो, या शब्दांनी गडावर सुद्धा धुमाकूळ घातलाय. आम्हाला मातोश्रींनी विचारलं, आबासाहेबांनी सुद्धा विचारलं. अगं बाई, त्यांच्यापर्यंत कशी खबर गेली ही? नक्कीच खाशीबाई आणि बत्ताशेबाईंचं काम असणार आहे. तुम्ही सांगितलं त्यांना? त्यांनी आमच्या हातातील हा कागद वाचला. आम्हाला श्री सखी राज्ञी जयती याचा अर्थही विचारला. पण युवराज, आम्हाला नीटपणे सांगताच आला नाही हो. तुम्ही सांगा ना, याचा अर्थ काय होतो? अगदी साधा सोपा अर्थ आहे याचा, आणि म्हटलं तर तेवढाच गहन. वरवर पाहिलं तर ही ओळ आजच्या काळातली वाटे, पण बारकाईनं पाहिलं तर यात लोटून गेलेली युग दिसतील. एवढी गहनता आहे यात? युवराजनी, आम्ही बुधभूषण लिहिला, अनेक कविता लिहिल्या, पण आम्हाला तुमच्यावर एक रचना करायची होती, परंतु योगच जुळत नव्हता. जेव्हा आमच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव समोर आला तेव्हा आम्ही विचार केला. लोक जगराहाटीप्रमाणे वागतात, स्त्रियांकडे पुरातन काळातल्या दृष्टिकोनातूनच पाहतात. पण आम्हाला तुमच्याविषयी जे वाटतं ते नीटपणे धरून ठेवायचं होतं. खूप विचार केला आणि लेखणीतून अचानक शब्द उतरले. श्री सखी राज्ञी जयती. श्री सखी राज्ञी जयती ही एक ओळ म्हणजे आमच्या पत्नीचा गौरव आहे. ही एक ओळ म्हणजे आमच्या पत्नीचा सन्मान आहे. आमच्या भावनांचं स्फूर्तिगीत आहे, समानतेची सद्भावना आहे. येसू, तुम्हाला ठाऊक आहे, आबासाहेब 15 वर्षाचे असताना रांझ्याच्या गुजरपाटलाचा जो न्याय केला, तिथे या ओळीची सुरुवात आहे. त्या कठोर न्यायाच्या मांगल्यात ही ओळ आहे. आबासाहेबांनी एका मुस्लिम स्त्रीला आई समान मानलं. त्या महान अलौकिक विचारामध्ये या ओळीचा उगम आहे. श्री सखी राज्ञी जयतीचं बीज आम्हाला तिथं सापडलं. तिथून हे शब्द घरंगळत आमच्याकडे आले. युवराज, आपल्या देवतुल्य आबासाहेबांनी वस्त्रगाळ नमकहरामी जायबंदी केली. युवराजनी, अहो, या मातीतला माणूस यवनांच्या मोगलांच्या सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. तो खात होता मगरुरीची पेंड आणि हिरवा चारा. खाऊन खाऊन तो एवढा मस्तवाल झाला होता की स्त्रीचं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं होतं. तिची अब्रू जायचीच, आणि नशिबी उरायचं ते फक्त विहिरीच्या तळाशी जाणं. नवरा गेल्यानंतर स्वतःला जाळून घेण्यासाठी जळत्या लाकडांना मिठी बाईनच मारायची.
नवरा सैतानासारखा वागला तरी त्याच्या नावानं कुंकू लावायचं आणि नाकात वेसण घातलेल्या गायीसारखं नवऱ्या मागे जायचं. कधी शेतात, कधी रानात, कधी परसदारात, कधी माझ घरात, तर कधी शेज घरात. बोलायचं नाही, कष्ट करायचे, राबायचं आणि मरायचं. आबासाहेबांनी पुरुषांची ही वृत्ती बदलली, स्त्रीकडे पाहण्याची नजर बदलली. आबासाहेबांनी केलेलं हे काम शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्याहून मोठं आहे. औरंगजेबाच्या दरबारात डरकाळी फोडली त्याहून हे काम श्रेष्ठ आहे. तिथं कुठंतरी हे शब्द घुटमळत होते, श्री सखी राज्ञी जयती. युवराज, युवराजनी ज्या काळात प्रचंड अराजक होत, मोगली श्वापद उन्मत्तपणे सर्वत्र फिरत होत, स्त्री, चिंधी आणि लक्तर एकाच दोरीवर वाळत टाकण्याच्या त्या काळात आमच्या आजोबांनी महाराज शहाजी राजांनी आऊसाहेबांना पुण्यात पाठवलं, तेही एक जबाबदारी देऊन. परमलोक, परकी माणसं, पतीपासून दूर, सोबत 10 वर्षांचे आबा. निरोप पाठवला तरी 10-12 दिवसांनी पोहोचायचा. अशा काळातही आमच्या आजोबांनी आऊसाहेबांवर विश्वास दाखवला. त्या विश्वासात ही ओळ आहे, श्री सखी राज्ञी जयती. खरंच हो. आणि आऊसाहेबांच्या पूर्वीचा काळ याहूनही भयान असेल. भयानच होता. येसू त्या काळातील 3 गोष्टी आम्हाला सतत छळतात. पहिली म्हणजे जमदग्नी ऋषींची पत्नी माता रेणुका. ही सत्वशील, एवढी सत्वशील की सापाची चुंबळ करत असे, वाळूचा घडा बनवून त्यातून आश्रमात पाणी आणत असे. एकदा तिनं एका गंधर्वाला आपल्या पत्नीसोबत जलविहार करताना पाहिलं आणि असाच जलविहार आपल्या पतीसोबत करावा अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. केवळ इच्छा निर्माण झाली आणि तिचं सत्व संपलं. जमदग्नी ऋषींनी आपल्या पुत्राच्या हातून तिचं मस्तक छाटलं. दुसरी म्हणजे सती अहिल्या. ती काहीही चूक नसताना तिला शिळा बनावं लागलं. ती दगड झाली. तिच्या भावनांना जडत्व आलं. आणि तिसरी गोष्ट, पत्नी असूनही काही कारणानं ती जवळ नसेल आणि पूजा करायची असेल तर पत्नी ऐवजी सुपारी ग्राह्य धरली जाऊ लागली. ही ती गोष्ट. येसू या 3 कथांनी घरातलं, समाजातलं स्त्रीचं स्थान संपुष्टात आलं. प्रत्येक टप्प्यावरती दुय्यम ठरू लागली. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि स्त्री ही गंमत, मजा या शब्दांच्या विळख्यात अडकली. मग 2 बायका करणं हा पुरुषार्थ समजला जाऊ लागला. एकीकडे पुरुषाची अनैतिकता हा पुरुषार्थ ठरत असताना स्त्रीची नजर मात्र जेवढी पायाच्या अंगठ्याजवळ राहील तेवढी तिला कुलीन समजलं जाऊ लागलं. यात गुलामी आहे, आम्हाला त्यात रस नाही. म्हणून आमचा विरोध या 3ही भाकड कथांना. येसू आपलं स्वराज्य हे स्त्रीची समानता, स्त्रीचा सन्मान या पायावर उभं राहिलं आहे. म्हणून स्त्रीचा जय जयकार झाला पाहिजे. आम्ही लिहिलेल्या या काव्यात तोच जय जयकार आहे. येसू, तुम्ही या शंभू राजांची श्री आहात. आमच्या मनावर अधिराज्य गाजवणारी राणी असून आपल्यात मैत्री आहे म्हणून आमची सखी आहात. या उदात्त मंगल तत्वाचा सदैव जय जयकार असो. या पवित्र विचाराचा सदैव विजय असो. म्हणूनच
श्री सखी राज्ञी जयती.